गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवापज्यति पाणासन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया, झाणावियपज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणाणी। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि त्याच्यामध्ये आमची इंद्रिय मार्गणा सुरू आहे। इंद्रियाच्या माध्यमातून 24 स्थानांचं दर्शन आपण केलं आणि मग आता आम्हाला त्याच्यावरची प्रश्नोत्तर बघायची आहे। प्रश्नोत्तरामध्ये काल आपण 3 प्रश्न बघितलेले आहेत की असे कोणते उपयोग आहे की जे इंद्रिय मार्गणेच्या सर्व भेदांमध्ये आम्हाला दिसत नाही। इंद्रिय मार्गणेचे 5 भेद आहे आणि या 5 भेदांमध्ये 3 उपयोग हे सर्व जीवांना आहे। 2 ज्ञानोपयोग कुमती कुश्रुत आणि 1 चक्षुदर्शन आणि बाकीचे जे उपयोग आहे 9 उपयोग हे मात्र त्या विशिष्ट जीवांना तशा प्रकारचे उपयोग आहे। मिनिमम 3 उपयोग सगळ्यांनाच आहेत म्हणून सर्व इंद्रिय मार्गणेचे 3 उपयोग असणारच आहेत। हे काल आपण बघितलं। आता प्रश्न चौथा आम्हाला बघायचा आहे। आश्रवाचे असे कोणते कारण आहे की जे इंद्रिय मार्गणाच्या सर्व भेदांमध्ये दिसतात। आश्रवाची कारण सर्व याच्यामध्ये आम्हाला दिसतात। इंद्रियांमध्ये अशी कोणती सामान्य कारण आहे? तर आता ही सामान्य कारण सांगताना सांगितलं की मिथ्यात्व 5, अविरती 23 म्हणजे 2 कमी केलेल्या, पुरुषवेद आणि स्त्रीवेद हे 2 कमी केले आणि 23 कषाय आणि एकेंद्रिय जीवांना असणाऱ्या 7 अविरती फक्त या ठिकाणी गर्भित केलेल्या आहेत कारण तेवढ्या सगळ्यांना अविरती तेवढ्या 7 राहणारच आहे। 23 कषाय मिथ्यात्व अवस्थेत 23 कषाय सगळ्या जीवांना राहणारच आहे आणि कमीत कमी योग असेल तर 3 योग राहतील। एक तर औदारिक मिश्र कारमाण असं मिश्रण राहील किंवा वैक्रियक मिश्र आणि कारमाण असं कॉम्बिनेशन राहील। असे हे 3 योग असतातच असतात। अशा रीतीने 38 योग हे किंवा आश्रवाचे हे प्रत्येक सर्व इंद्रियवाल्यांना दिसतातच। जेव्हा हा प्रश्न असा विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर मनात आणताना पहिल्यांदा एकेंद्रिय जीव आठवायचा कारण त्याला आश्रवाचे प्रत्यय कमीत कमी राहणार आहे तो जीव घेऊन हे कथन आम्हाला बघायचं आहे। नंतर आम्ही त्याच्यामध्ये स्त्रीवेद आणि नपुंसकवेद एकेंद्रियापासून चतुरेंद्रिय जीवांपर्यंत असत नाही। नंतर रसना आदी 4 इंद्रिय आणि मनासंबंधी अविरती ही पण एकेंद्रिय जीवांमध्ये दिसत नाही कारण ज्याला इंद्रिय वाढवू आम्ही त्याला ती अविरती वाढणार आहे। षटकाईक जीवाच्या हिंसेला कर्ण हे सगळ्यांमध्ये कॉमन राहील परंतु तो इंद्रियाचा प्रकारच त्यांना नसल्यामुळे त्याचा त्याग घेण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती मात्र दिसणार नाही आणि म्हणून जे इंद्रिय आहे त्या इंद्रियाच्या विषयात प्रवृत्ती असणं ही त्या अविरती आम्हाला दिसेल। नंतर 4 मनोयोग आणि 3 वचनयोग हे एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंत असणार नाही आणि म्हणून त्यांना ते सांगितलेले नाही। आहारक द्विक आणि वैक्रियक द्विक आणि अनुभय वचन योग एकेंद्रिय जीवन के नहीं है। आहारक द्विक नाही आणि वैक्रियक द्विक देखील एकेंद्रिय जीवांना असणार नाही कारण ते तिर्यंच गतीतील जीव आहे आणि त्यामुळे त्यांना ते योग देखील असणार नाही। अशा तऱ्हेने हे भेद त्या ठिकाणी दिसणार आहेत। प्रश्न पुढचा, आश्रव के
ऐसे कौन कौन से प्रत्यय है जो एकेंद्रिय में नहीं होते लेकिन पंचेंद्रिय जीवों में होते हैं. एकेंद्रिय जीवामध्ये आसवाचे प्रत्यय होत नाही, पण पंचेंद्रिय जीवांमध्ये मात्र होतात. आता पहिल्यांदा तर मिथ्यात्व तर एकेंद्रियालाही असणार आहे आणि पंचेंद्रियालाही असणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कमी करायची काही गरज नाही आहे. दुसरा आहे अविरती. अविरती मात्र एकेंद्रिय जीवांना 7च अविरती आहे आणि पंचेंद्रिय जीवांना आणखी अविरती वाढवाव्या लागतील. म्हणून त्यांना रसना इंद्रियजनित घ्राण, चक्षु, कर्ण आणि मन संबंधी 5 अविरती त्यांना पंचेंद्रिय जीवांना वाढतील. नंतर स्त्रीवेद आणि पुरुषवेद हे पण त्या ठिकाणी पंचेंद्रिय जीवांना वाढेल आणि योगामध्ये त्यांना 4 मनोयोग वाढतील, 4 वचनयोग वाढतील. समजा असलास तर आहारक द्विक वाढेल आणि वैक्रियक द्विक देखील वाढेल. अशा प्रकारे 12 योग त्यांना वाढू शकतात. एकेंद्रिय जीवांना 3च योग होते, इथे 12 योग वाढू शकतात. म्हणून 12, 5, 17 आणि 2, 19 असे 19 प्रत्यय एकेंद्रिय जीवनात नाही, पण पंचेंद्रिय जीवांना मात्र हे आसवाचे प्रत्यय असणार आहेत. आता पंचेंद्रिय जीवों के जाति तथा कुल अधिक है या एकेंद्रिय जीवों के. पंचेंद्रिय के कुल अधिक है लेकिन एकेंद्रियों की जातियां अधिक है. पंचेंद्रियांमध्ये 108 लाख करोड कुल आहे, तर एकेंद्रिय जीवांमध्ये 67 लाख करोड कुल आहे. आणि पंचेंद्रिय जीवांमध्ये 26 लाख जाती आहे, तर एकेंद्रिय जीवांची 52 लाख जाती आहेत. जातीचं प्रकरण. आता हा प्रकार पहा. आता याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. लक्षात घ्या, या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यायचंय. इंद्रिय मार्गणेमध्ये कोणते भेद सबसे ज्यादा, कौन से भेद में सबसे ज्यादा जीव समास होते हैं. इंद्रिय मार्गणेमध्ये सगळ्यात जास्त जीव समास कोणत्या इंद्रियवाल्यांना असणार आहे. याचं उत्तर अगदी सोपं आहे. एकेंद्रिय. एकेंद्रिय जीवांना किती राहतील? 97. नाही, जीव समास 14. 19 लावले आहे ना पण. 14 जीव समास राहतील. एकेंद्रिय जीवांना 14 जीव समास राहतील. पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू यांचे 8. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू यांचे 8. वनस्पतीचे इतर निगोद आणि नित्य निगोद आणि प्रतिष्ठित, सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित असे 14 जीव समास त्यांचे एकेंद्रिय जीवांचे राहतील. ठीक आहे. आता प्रश्न 8वां आहे, शेवटचा प्रश्न. कौन सी इंद्रिय वालों के एक का योग एवं एक वचन योग होता है. एक का योग आणि एक वचन योग. वचन योग तर असंज्ञी पंचेंद्रिय जीवांपर्यंत एकच वचन योग राहणार आहे, अनुभय वचन योग. असंज्ञी जीव असल्यामुळे त्याला मनोयोग राहणार नाही आणि वचन योगाचा एकच प्रकार राहील. म्हणून एक प्रकारचा वचन योग असंज्ञी पंचेंद्रिय जीवांपर्यंत, आणि त्यांना काय योग देखील एकच राहू शकेल. एकच या अपेक्षेने की पर्याप्तक अवस्थेत असेल तर एक औदारिक काय योग राहील पर्याप्तक अवस्थेत घेतला तर, आणि अपर्याप्तक अवस्थेत घेतला तर मिश्र राहील, आणि विग्रह गतीत घेतला तर कारमान राहील. म्हणून द्विनिंद्रिय, तीन इंद्रिय, चतुरेंद्रिय तथा असंज्ञी पंचेंद्रिय जीवों की पर्याप्तक अवस्था में एक औदारिक काय योग और एक अनुभय वचन योग होता है. एक वचन योग घ्यायचा आहे म्हणून पर्याप्तक अवस्थाच पाहायची. अपर्याप्तक अवस्थेत वचन योग असणार नाही. जरी तो द्विनिंद्रिय असेल, तीन इंद्रिय असेल, तरीही त्या ठिकाणी वचन योग त्याला असणार नाही. आणि म्हणून हा जीव पर्याप्तक अवस्थेतला पाहिलेला आहे आणि म्हणून त्याला 2 त्या ठिकाणी योग लागतात. एक काय योगाचा प्रकार औदारिक काय योग
आणि वचन योगाचा अनुभय वचन योग. अशा तऱ्हेने आम्ही हे प्रश्न बघितले. आता प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे आपल्याला. 7 प्राण किस इंद्रिय वाले के होते हैं? 7 प्राण कोणत्या इंद्रियात असेल? 7 प्राणात काय लावाल? 3 इंद्रिय. 3 इंद्रिय जीवात कोणते राहतील? 7 प्राण कोणते राहतील त्यांना? स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, मन नाही वचन बल, काय बल, श्वासोश्वास आणि श्वासोश्वास आयु 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 हा, असे 7 प्राण त्यांना पर्याप्तक अवस्थेत राहतील. आणि जर आम्ही अपर्याप्तक केलं त्यांनाच, त्याच 3 इंद्रिय जीवाला जर आम्ही अपर्याप्तक अवस्था त्याची पाहिली, तर त्याच्यातून आम्हाला काय कमी करावं लागेल? श्वासोश्वास, श्वासोश्वास, आणखी वचन बल. वचन बल. वचन बल. म्हणून 7 मधून 2 गेले तर त्यांना 5 प्राण तिथे राहतील. ठीक आहे. 3 इंद्रिय, आयु आणि कायबल. 3 योग आणि 3 उपयोग किस इंद्रिय वाले के होते हैं? 3 योग आणि 3च उपयोग. 3 उपयोग तर आम्हाला लक्षात आले पाहिजे. 3 उपयोग म्हणजे कोणते राहतील आणि ते किती पर्यंत राहतील? 3 उपयोग आहे म्हणजे कोणते 3 कमीत कमी राहतील? कुमती, कुष्ठुता आणि कुअवधी. नाही, दर्शन उपयोग लावा लागेल. नाही, एक अचक्षु दर्शन. अचक्षु दर्शन उपयोग. अचक्षु दर्शन उपयोग, कुमती ज्ञान आणि कुष्ठुत ज्ञान, हे 3 उपयोग लागले. आणि 3 योग कोणते लावावे लागतील? 3 योग तर अपर्याप्तक अवस्थेतच राहतील. नाही, पर्याप्तकालाही आहे 3 योग. औदारिक मिश्र आणि कारमान. एकेंद्रिय जीवाला एकेंद्रिय जीवाला 3 योग राहतील. औदारिक मिश्र आणि कारमांडार्य, म्हणून 3 योग एकेंद्रिय जीवांना संभवनीय आहे. जर आम्ही द्विनिंद्रिय घेतला तर वचन योग वाढणार आहे. म्हणून 3 इंद्रियवाला जीव हा एकेंद्रियच असणार आहे. म्हणून आणि 3 उपयोग इकडे एकेंद्रियाला आहे, तर मग तो जीव 1 इंद्रियवाला असेल. एकेंद्रिय जीव तो राहील. आता कोणकोणत्या इंद्रियवाल्यांची 2-2 लाख जाती असतात? 2-2 लाख जाती कोणत्या कोणत्या इंद्रियांमध्ये आहे? तर हे तर 2 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय. द्विनिंद्रिय, 3 इंद्रिय आणि चतुरेंद्रिय, या 3 मध्ये प्रत्येकी 2-2 लाख जाती आहेत. आता 3 इंद्रिय जीवांना दर्शन किती असेल? 3 इंद्रियवाला जीव घेतला त्याला दर्शन किती राहील? एकच अचक्षु दर्शन. करेक्ट, एकच अचक्षु दर्शन त्यांना राहील. आता किती इंद्रिय असताना 16 ही ध्यान संभवनीय आहे? पंचेंद्रियालाच फक्त. पंचेंद्रियालाच फक्त 16 ध्यान संभवनीय आहे. चतुरेंद्रियापर्यंत किंवा असंज्ञी जीवांपर्यंत ध्यान किती राहतील? असंज्ञी जीवांपर्यंत ध्यान किती राहील? 8. 8च. रौद्रच. आर्त आणि रौद्रच, बरोबर. आता एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. विकलत्रयांना सगळ्यात जास्त अविरती विकलत्रयात कोणाला राहील? सगळ्यात जास्त अविरती कोणत्या जीवाला राहील? चतुरेंद्रिय. चतुरेंद्रिय, बरोबर. कारण विकलत्रयाचे भेद कोणते आहे? द्विंद्रिय, तींद्रिय, चतुरेंद्रिय. चतुरेंद्रिय, त्याच्यात चतुरेंद्रियाला अविरती जास्त राहील. सगळ्यात कमी प्राण कोणत्या इंद्रियवाल्यांना असू शकतात?
या ठिकाणी उत्तर सगळ्यात कमी प्राण, 10 प्राणांपैकी सगळ्यात कमी प्राण कोणत्या जीवांना असू शकतात? अपर्याप्त एकेंद्रिय जीव. एकेंद्रियालाच असेल ना, 4च प्राण असतात ना. हा अरिहंत अवस्थेत आहेत 4 प्राण. हा अरिहंत अवस्थेतही 4 प्राण आहे. अरिहंत अवस्थेत 1 प्राण पण आहे, आयु प्राण 14व्या गुणस्थानात. म्हणून कमीत कमी प्राण लावायचे असेल तर तिथे पण लावता येतात. एकच प्राण 14व्या गुणस्थानात केवळ आता आयु प्राण राहिलेला आहे. नंतर आधीच्या समयात जर बघितलं तर आयु आणि श्वासोश्वास हे 2 प्राण असतात. आणि त्याच्या आधी 13व्या गुणस्थानात जर आम्ही बघितलं तर वचन बल, काय बल, आयु आणि श्वासोश्वास असे 4 प्राण असतात. असं पण लावता येतं. आणि दुसऱ्या अपेक्षेने आम्ही इंद्रियवाले म्हटले तर ते कमीत कमी लावले तर आम्हाला एकेंद्रिय जीवाला अपर्याप्तक अवस्थेत कमीत कमी प्राण इकडे पाहता येतात. अपर्याप्तक अवस्थेमध्ये त्यांना 3 प्राण लावू शकतो आम्ही, श्वासोश्वास कमी करून. 1 इंद्रिय, 1 काय बल आणि 1 कोणता अजून, आयु. अशा तऱ्हेने 3 प्राण लावू शकतो. म्हणून दोन्ही उत्तरे या ठिकाणी अपेक्षित आहे. पण या ठिकाणी पंचेंद्रिय जीव उत्तर घेतलं, यांनी 14व्या 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने घेतलं उत्तर की तिथे एकच आयु प्राण राहील या अपेक्षेने. मग अरिहंतांच्या तिथे मनोबल नाही आहे का? कारण आता क्षायोक्षमिक ज्ञानच उरलं नाही ना. मनोबल काय आहे? मनोप्राण नाही आहे त्यांना. आता ते काम काय करतं? क्षयोक्षमिक, नो इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम असताना भाव मनाचं कार्य आहे. आता तिथे क्षयोक्षम नाहीच आहे त्यांना, आता पूर्ण क्षय झालेला आहे. त्याच्यामुळे आता त्यांना त्याची तिथे गरज नाही, म्हणून तो प्राण त्यांना लावायचा नाही. ठीक आहे. म्हणून त्यांना वचन बल म्हणजे त्यांची दिव्यध्वनी खिरते म्हणून वचन बल, शरीर टिकून आहे म्हणून काय बल, आणि आयु आणि श्वासोश्वास असणारच आहे. पुढे श्वासोश्वासाचाही निरोध होतो. सूक्ष्म क्रिया प्रतिपातीमध्ये हळूहळू सगळ्या क्रियांचा निरोध केला जातो. श्वासोश्वास देखील बंद होतो आणि त्यावेळेला त्यांचा 1 आयु प्राण राहतो. आणि आयु प्राण संपला, आयु प्राणाचा क्षय झाला की त्यांना मुक्त अवस्था प्राप्त होते. एकेंद्रिय जीवांचे किती जीव समास आहे? आता आपण लावलेच आहे. एकेंद्रिय जीवांना किती? 14 जीव समास आहेत. 2 जीव समास कोणत्या इंद्रियवाल्यांना असू शकतात? 2 जीव समास. पंचेंद्रिय, असौज्ञ पंचेंद्रिय असेल. हो, संज्ञी आणि असंज्ञी पंचेंद्रिय, बरोबर आहे. कोणत्या इंद्रियवाल्याला अनुभय वचन योग असत नाही? अनुभय वचन योग एकेंद्रिय. एकेंद्रिय जीवाला, कारण त्यांना आता वचन योगच नाही म्हणून कोणताच वचन योग नाही, म्हणून अनुभय वचन योग पण त्यांना नाही, म्हणून एकेंद्रिय वाल्यांना. आता हा आणि ना मध्ये उत्तर द्यायचे आहे. सिद्ध भगवान पंचेंद्रिय जीवांमध्ये गर्भित आहेत? नाही, कारण इंद्रियच नाही आहे त्यांना. आता ते अशरीरी आहे, इंद्रियाच्या अतीत झालेले आहे. त्यामुळे पंचेंद्रियपणा किंवा आता त्यांना इंद्रियातीत अतिंद्रिय असं म्हटलेलं आहे. एकेंद्रिय जीवांची 52 लाख जाती नाही होती. असतात आता आपण पाहिलं 52 लाखच आहे, म्हणून हे उत्तर ना मध्ये द्यावं लागेल. नाही होती म्हटलं म्हणून त्या ठिकाणी हे उत्तर चुकीचं आहे, कारण एकेंद्रिय जीवांना 52 लाख जाती असतात. पंचेंद्रिय जीवों के 57 आश्रव के प्रत्यय होते हैं. पंचेंद्रिय जीवांना त्यांना 57 सगळेच असतात. सगळेच आहे. काय असा कोणी पंचेंद्रिय जीव आहे की ज्यांना लेशा असत नाही? असं होणारच नाही ना. लेशा असणार नाही असा जीव नाही का? 14व्या गुणस्थानात. 14व्या गुणस्थानात. आता तिथे लेशा पण त्यांच्या उरलेल्या नाही, म्हणून लेशातीत 14व्या गुणस्थानातला जीव आहे.
अन्यथा सगळ्यांना लेशा आहेतच आहे. विग्रह गतीमध्ये देखील जीवाची लेशा असतेच असते. ज्या परिणामपूर्वक मरण झालं त्या परिणामपूर्वक त्यांची लेशा असते, तर ती लेशा तिथे असते. चतुरेंद्रिय जीवांना कमीत कमी 3 उपयोग असतात. चतुरेंद्रिय जीवांना कमीत कमी 3 उपयोग. उत्तर हा की ना? हा. बरोबर आहे ना ना? ना त्यांना 2 उपयोग मनाचे ज्ञान 2 आणि दर्शन 2, 4 ना. चतुरेंद्रिय जीवांना कमीत कमी 3 उपयोग, तर 4 उपयोग असतील ना. म्हणून ना रिक्त स्थानों की पूर्ती करा. एकेंद्रिय जीवांना किती योग असतात? आताच पाहिलं 3. 3 योग असतात, आत्ताच पाहिलं. पंचेंद्रिय जीवांचे कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत असतात? म्हणजे गुणस्थान किती असतील? पहिल्यापासून मिथ्यात्वापासून तर शेवटपर्यंत. मिथ्यात्वापासून शेवटपर्यंत म्हणजे शेवटचं अयोग कोणतं? केवली. अयोग केवली. अयोग केवली पर्यंत. एकेंद्रिय जीवांना किती उपयोग आहे आणि पंचेंद्रिय जीवांना किती उपयोग आहे? एकेंद्रिय जीवांना उपयोग आता 3 पाहिले ना आपण. 3 आणि पंचेंद्रिय जीवांना सगळेच उपयोग राहतील. 12 पण उपयोग हा, राहतील. 12 पण. 8 ज्ञानाचे आणि 4 दर्शनाचे. 4 दर्शनाचे. द्विनिंद्रिय जीव आणि पंचेंद्रिय जीव संज्ञी तथा असंज्ञी भी होते हैं. द्विनिंद्रिय जीव रिकामी जागा और पंचेंद्रिय जीव संज्ञी और होते हैं. द्विनिंद्रिय जीव असंज्ञी और पंचेंद्रिय जीव संज्ञी तथा असंज्ञी भी होते हैं. एकेंद्रिय से चतुरेंद्रिय के तथा पंचेंद्रिय जीवों के इतने संयम होते हैं. एकेंद्रिय जीवांचे संयम. एकेंद्रिय जीवांना असंयमच राहील. चतुरेंद्रिय जीवांना त्यांना देखील असंयमच आहे. आणि पंचेंद्रिय जीवांना संयमाचे सगळेच भेद असणार आहे. सगळे भेद राहतील. सगळे भेद राहतील. आता जोड्या लावा. हे तर पाहूनच लावावे लागतील. पुस्तक असेल तर पुस्तकातून तुम्ही कोणती जोडी कुठे लागते ते पहा. एकेंद्रिय जीवांना 52 लाख जाती. 52 लाख जाती लागतात. नंतर संयम जीव. संयम कुणाला? पंचेंद्रिय. पंचेंद्रियाला राहील. नंतर 40 आश्रवाचे प्रत्यय. 40 अविरती कमी केल्या तर तिथे द्विनिंद्रिय जीवाला लागतात. 40 आश्रवाचे प्रत्यय द्विनिंद्रिय जीवाला. पंचेंद्रिय जीव हा सूक्ष्म सांपरायापर्यंत चढू शकतो. 67 लाख करोड हे कुणामध्ये जातात? 67 लाख करोड एकेंद्रिय जीवात. नंतर 4 इंद्रिय हे असणार आहे 9 प्राण. 9 प्राण. 4 इंद्रिय चतुरे नाही. 9 प्राण असंज्ञीला राहील ना. असंज्ञीला 4 इंद्रिय चतुरेंद्रिय. 4 इंद्रियाची जोडी चतुरेंद्रियामध्ये. असंज्ञी पंचेंद्रियाला 9 प्राण. 9 प्राण आणि इंद्रियातीत सिद्ध भगवान. अशा तऱ्हेने ह्या जोड्या लागल्या आपल्या. आता आपली काय मार्गणा आपल्याला बघायची आहे. इंद्रिय मार्गणेनंतर तिसरी मार्गणा आपली सुरू आहे काय मार्गणा. काय याचा अर्थ आहे शरीर. शरीर जसं अनेक प्रदेशी असतात तसा कायवान जीव देखील अनेक प्रदेशी असतो. हे अस्थिकायाच्या अपेक्षेने लक्षण झालं. आणि या ठिकाणी काय जे घेतलंय ते शरीराच्या अपेक्षेने घेतलेलं आहे.
तर शरीरासंबंधी मार्गणा पाहताना त्रसरूप पर्याय आणि स्थावर रूप पर्याय अशा तऱ्हेने 5 स्थावरकायिक आणि 1 त्रसकायिक अशा 6 मिळून षटकायिक जीव असे म्हटलं जातं. आणि त्या कर्माचा उदय त्या ठिकाणी असतो. जर त्रसकायिक असेल तर त्रस नाम कर्माचा उदय आहे. आणि त्याचसोबत द्विनिंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रियापर्यंत सर्वांची जी जाती आहे ती म्हणजे त्या अनुषंगाने द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय अशी जाती नामकर्माचा देखील त्यासोबत उदय असणार आहे. आणि स्थावर नामकर्माचा उदय आहे आणि त्यासोबत एकेंद्रिय जाती नामकर्माचा देखील उदय आहे. त्यावेळेला तो जीव त्या कायवाला म्हटल्या जातो. पुस्तकात पाहू आपण. जाती नाम कर्म के उदय से, अविनाभावी त्रस और स्थावर नाम कर्म के उदय से. म्हणजे दोनही नामकर्माचे उदय आहे. जाती नामकर्माचा पण उदय आहे आणि काहींना त्रस नामकर्माचा उदय राहील तर एकेंद्रिय जीवांना स्थावर नामकर्माचा उदय राहील. स्थावर नामकर्माचा उदय असताना त्यांना इकडे एकेंद्रिय जाती नामकर्माचा उदय राहील आणि त्रस नामकर्माचा उदय असताना त्यांना द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय ती त्यांची जी जाती असेल त्या जाती नामकर्माचा उदय राहील. आणि त्या उदयात उत्पन्न आत्म्याची जी त्रस किंवा स्थावर रूप पर्याय त्याला काय असं म्हटल्या जातं. व्यवहारी पुरुषों के द्वारा त्रस स्थावर इस प्रकार से कहा जाता है वह काय है. पुद्गल स्कंधों के द्वारा जो पुष्टि को प्राप्त होता है वह काय है. और काय में जीवों की खोज करना काय मार्गणा है. काय मार्गणेचे 6 प्रकार आपल्याला माहिती आहे. नंतर स्थावर जीव कुणाला म्हणायचं. स्थावर जीव आता आपण बघितलं. स्थावर जीव एक स्पर्शनेन्द्रिय के द्वारा ही जानता है, देखता है, खाता है, सेवन करता है, उसका स्वामीपना करता है, उसी लिए इसे एकेंद्रिय स्थावर जीव कहा है. म्हणजे जरी तो असला तरी 4ही प्रकारच्या त्याच्या संज्ञा जिवंत असतात. त्यामुळे तो त्याच इंद्रियाच्या माध्यमातून जाणतो, पाहतो. हे झालं. म्हणजे अचक्षुदर्शनाने पाहणं आणि एकेंद्रियांनी जाणणं. त्याचा आहार देखील त्या इंद्रियाच्या माध्यमातून आहे. विषय सेवनाची प्रवृत्ती देखील एक इंद्रियाच्या माध्यमातून आहे. या शरीराचा मी स्वामी आहे अशी त्याविषयी त्याची स्वामीपणाची देखील कल्पना असणार आहे. म्हणजे सगळ्या संज्ञा त्याच्या त्या ठिकाणी विद्यमान आहे. स्थावर नाम कर्म के उदय से जीव स्थावर कहलाते हैं. स्थावर नाम कर्म के उदय से उत्पन्न हुई विशेषता के कारण ये 5 ही स्थावर कहते हैं. स्थावर याचा अर्थ एका जागी स्थिर राहणं आणि त्रस म्हणजे फिरणं हा अर्थ या ठिकाणी लावायचा नाही. कारण पाण्यामध्ये देखील आम्हाला प्रवाह दिसतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची प्रक्रिया दिसते. वायुकायिक जीव देखील हलनचलन करतात. अग्नीची शिखा देखील एकसारखी राहत नाही. ती देखील वाऱ्याच्या झोतामुळे हलते. म्हणून जो स्थिर आहे तो स्थावर हा त्याचा अर्थ कधीही लावायचा नाही. ज्यांना एक इंद्रिय आहे त्याला स्थावर म्हणायचं आणि 2 पासून पुढची इंद्रिय असणाऱ्यांना त्रस म्हणायचं. त्रस नाम कर्माच्या उदयाने उत्पन्न वृत्ति विशेष वाले जीव त्रस कहे जाते हैं. लोक में जो द्विनिंद्रिय, इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, 5 इंद्रिय से सही जीव दिखाई देते हैं उन्हें वीर भगवान के उपदेश से त्रसकायिक जानना चाहिए. आणि या त्रसकायिकाच्याही अतीत, दोन्हीच्या अतीत अकाय जीव आहे. अकाय याचा अर्थ ज्यांना आता काया नाही ते अकाय जीव आणि हे सिद्ध भगवान असे आहेत. जिस प्रकार 16 ताव के द्वारा तपाए हुए सुवर्ण में बाह्य किट्टिमा और अभ्यंतर कालीमा दोनों प्रकार की मल का बिल्कुल अभाव हो जाने पर दूसरे मल का संबंध नहीं होता, उसी प्रकार महाव्रत और धर्म ध्यान आदि से सुसंस्कृत एवं सुतप्त आत्मा में से एक बार
शुक्ल ध्यान रूपी अग्नि के द्वारा बाह्य मल काय और अंतरंग मल कर्म से संबंध से सर्वथा छूट जाने पर उसका बंध नहीं होता और वे सदा के लिए काय और कर्म से रहित होकर सिद्ध हो जाते हैं. त्यांना अकाय असं म्हटल्या जातं. अकायाचं स्वरूप आपण बघितलं आणि आता पृथ्वी कायिकादी 4 मध्ये आम्हाला ही तालिका लावायची आहे. तालिका लावून घेऊ. पृथ्वी कायिकादी गती कोणती राहील त्यांची? तिर्यांच्या गती. तिर्यंच्या गती. इंद्रिय एकच इंद्रिय. एकच इंद्रिय. काय? स्पर्शन इंद्रिय. एक काय तर स्थावर कायिक. आता ते स्वकीय म्हणायचं त्याला. जो तालिकात जो विचारलेला भाग आहे त्याचं ते आलं की ते स्वकीय सांगितलं. काय म्हटलं? पृथ्वी कायिकादी 4 मध्ये लावायचं आहे म्हणून ज्याची जी काय असेल ती लावा. पृथ्वी कायिकाची पृथ्वी कायिक, जलकायिकाची जलकायिक म्हणून त्याला स्वकीय शब्दात स्वकीय टाकायचं. शब्द पण. बरोबर. हा, स्वकीय. नंतर योग 3. 3 औदारिक द्विक आणि कारमाण. प्रमाण. वेद एकच नपुंसक. वेद नपुंसक वेद. कशाय? 2 कमी करायची 23 राहील. 23 राहतील. ज्ञान 2 राहतीलच. कुमती कुश्रुत. संयम असंयम. असंयम. दर्शन अचक्षुदर्शन. अचक्षुदर्शन. लेशा 3 अशुभ लेशा. 3 अशुभ लेशा. भव्य तो जीव भव्य राहील की अभव्य राहील? दोन्ही असू शकतात. दोन्ही असू शकतो. दोन्ही आहे. भव्य पण असू शकेल आणि अभव्य पण असू शकेल. सम्यक्त्व मिथ्या. या ठिकाणी 2 तऱ्हेचे आणि सम्यक्त्व सासाधन. लावायचे. मिथ्यात्व आणि सासाधन. हे आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे. सासाधन. आता यामध्ये फक्त फरक हा करायचा की अग्निकायिक आणि वायुकायिक हे 2 जीव बाजूला करायचे. पृथ्वी आणि पाणी. वनस्पती इथे टाकली नाही म्हणून वनस्पती हे बाजूला ठेवलं आणि यामधून अग्निकायिक आणि वायुकायिक जर बाजूला केले तर पृथ्वी आणि जलकायिक जीवांना दुसरं गुणस्थान असू शकतं सासाधन अपर्याप्तकाच्या अपेक्षेने. यावर ठीक आहे. संज्ञी असंज्ञीच असणार आहे. आहार आहारकच अनाहारक दोन्ही असणार आहे. गुणस्थान आत्ता आपण लावलं पहिला दुसरा. पहिलं दुसरं. जीव समास आता परत इथे स्वकीय लावायचे कारण पृथ्वी कायिकाचे जलकायिकाचे असे अलग अलग लावायचे आहे आणि म्हणून स्वकीय लावायचे आणि त्यांचे सूक्ष्म आणि बादर या अपेक्षेने भेद आहे. पर्याप्ती 4 पर्याप्त. 4 पर्याप्ती राहतील. प्राण 4 प्राण. 4 प्राण राहतील. नंतर संज्ञा 4ही राहतील. 4 संज्ञा राहील. हो. उपयोग 2 2 ज्ञान आणि 1 3. 1 दर्शन. 3 उपयोग. ध्यान आर्त रौद्र 8. आर्तरौद्र. आश्रव आश्रवामध्ये अविरती कमी करायच्या, कषाय कमी करायचे आणि योग कमी करायचा. हे 38. सगळं लावलंय आपण. मिथ्यात्व 5, अविरती 7, 23 कशा 23 कषाय आणि आणि 3 3 योग असे एकूण 38 आश्रव राहतील. जाती 7 लाख. त्यांची 7 लाखाची जाती आणि कुल त्यांचे पृथ्वीकायिकाचे 22 लाख, जलकायिकाचे 7 लाख, अग्निकायिकाचे 3 लाख आणि वायुकायिकाचे 7 लाख कुल राहतील. उद्या या पृथ्वीकायिकामधले आपण भाव पाहू आणि नंतर प्रश्न घेऊ. आज आपण इथे थांबूया. त्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतना बंध का अरु कर्म के अवसान का
कह कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोहे सवसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र।